भाजपचे नेते प्रसाद लाड आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। आमदार साहेब, एक सांगा, अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, काय भावना राहिल्या तुमच्या आणि कामकाज कशा पद्धतीने सुरू आहे? विधान परिषदेमध्ये खऱ्या अर्थाने खूप चांगलं उत्तम कामकाज झालं, पण विरोधी पक्ष हा कुठेच दिसला नाही। विरोधी पक्षाच्या प्रश्नांमध्ये दम नव्हता, विरोधी पक्षाच्या विरोधामध्ये दम नव्हता। कारण एकनाथरावजी शिंदेंच्या नेतृत्वात देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, एवढ्या प्रचंड वेगाने इथे कामं होत आहेत की विरोधकांना कुठलाही प्रश्न राहिला नाही ज्याच्यावर ते सरकारवर टीका करू शकतील। नक्कीच आदित्य ठाकरे यांचं ट्विट तुम्ही पाहिलं असेलच, त्यामध्ये त्यांनी टीका केलेली आहे सरकारवरती की व्हीव्हीआयपींना वेळ नाही आहे, बरीच विकास कामं रखडलेली आहेत, मग ती MTHLचा पूल असू द्या किंवा इतर रेल्वेच्या अंतर्गत येणाऱ्या सगळ्या असू द्या। रेल्वे मिनिस्टरला देखील त्यांनी ट्विट केलेलं आहे, त्याबद्दल काय म्हणाल? आदित्य ठाकरेंनी हे बोलावं हे हास्यास्पद आहे। आदित्य ठाकरेचे पिता श्री सन्माननीय उद्धव ठाकरे ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला ते 2.5 वर्षात किती वेळा बाहेर पडले, मातोश्रीवरनं कितींदा बाहेर पडले, कोविड काळात जनतेची सेवा न करता घरात लपून बसले। आदित्य ठाकरे संध्याकाळी 7 नंतर किती वेळा बाहेर पडले आणि जनतेमध्ये किती वेळा गेले, हा पहिला त्यांनी अभ्यास करावा। आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टी जी सेवेसाठी तत्पर आहे, सातत्याने विकास आणि सेवा हेच आमचं ध्येय धोरण आहे, त्याच्यासाठी काम करते, त्याच्याबद्दल यांनी बोलावं हे आम्हाला खरं हास्यास्पद वाटतं। काल मराठा आरक्षणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका मांडली, विशेष अधिवेशन बोलावलं जाणार आहे, पण जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहे। 24 तारखेची डेडलाईन दिली, 23 डिसेंबरला ते इशारा सभा घेत आहेत, काय म्हणाल? काल माननीय मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या बद्दलची आपुलकी, मराठा समाजाबद्दलचं आमचं असलेलं मत हे फार स्पष्टपणे विधानसभेत मांडलं, विधान परिषदेत मांडलं आणि त्यांनी फार स्पष्टपणे सांगितलं की आम्ही मराठा आरक्षण हे देणारच आहोत आणि आत्तापर्यंत जे कुणबींचं देखील नोंदी झाल्या आहेत त्याला देखील कोणाला धक्का न लावता त्यांना देखील तो अधिकार आम्ही प्राप्त करून देणार आहोत। जरांगे पाटलांना देखील आम्ही आवाहन केलं आहे की कुठल्याही प्रकारचं राजकारण न करता माननीय मुख्यमंत्री जे म्हणत आहेत त्याकडे लक्ष द्यावं आणि समाजासाठी, समाजांच्या लेकरांसाठी जी त्यांची मागणी आहे ती त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करून सोडवावी। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। प्रसाद लाड यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडली, तसंच जरांगे पाटील यांना आवाहन सुद्धा केले की त्यांच्या जे काही मागणी आहे ते सरकारसोबत बातचीत करावी आणि सगळ्या समस्या सोडून घ्याव्यात। नेमकं जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।